कोल्हापूर खंडपीठ स्थापनेसाठी गेल्या 40 वर्षापासून लढा सुरू आहे। कोल्हापुरात खंडपीठ सुरू व्हावं यासाठी आपण सुरुवातीपासूनच पाठपुरावा करणार आहे। वकिलांच्या प्रलंबित प्रश्नांनाही प्राधान्य देऊ, नवोदित वकिलांचं मानधन तसंच सर्व कर्मचाऱ्यांनी वकिलांना सन्माननीय वागणूक द्यावी यासाठी आपण आग्रही राहू, असं कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे नूतन अध्यक्ष VR पाटील यांनी टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना सांगितलं। मावळते अध्यक्ष खोत यांनी देखील यापुढे खंडपीठाच्या लढ्यात आपला सक्रिय सहभाग राहील असं सांगितलं। टीव्ही नेक्स्ट मराठीचे संपादक मनोज साळुंखे यांनी नूतन अध्यक्ष VR पाटील यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या। आपल्या बार असोसिएशनच्या सभासदांनी जो आपल्यावर विश्वास टाकलेला आहे तो विश्वास करण्याचं मोठं आव्हान आपल्याकडे आहे। सगळ्यात पहिला प्रश्न आहे तो आपला सगळ्या गेली 40 वर्षे प्रलंबित असलेला सर्किट बेंचचा जो प्रश्न आहे, त्या सर्किट बेंचच्या प्रश्नासाठी या 6 महिन्यामध्ये आम्हाला जोरदार प्रयत्न करायला लागणार आहेत। त्या अनुषंगानं कालच आम्ही पालकमंत्री आंबेडकर साहेबांची भेट घेतलेली आहे नवीन कार्यकारिणीला। तसंच 7 तारखेला 6 जिल्ह्याच्या कृती समितीची मीटिंग आम्ही बोलवलेली आहे। त्यामध्ये यासाठी सर्किट बेंचसाठी आता जी पुढची काही वाटचाल करायची आहे त्याबद्दलची दिशा ठरवण्यात येणार आहे। गवई साहेब हे पहिले न्यायाधीश आहेत की ज्यांनी उघडपणानं कोल्हापुरात सर्किट बेंच झालंच पाहिजे या मागणीचं समर्थन केलेले पहिले न्यायाधीश आहेत। आणि आमच्यासाठी ही सुदैवाची बाब आहे की 14 तारखेला गवई साहेब भारताचे सरन्यायाधीश होता आणि त्यांचा जो 6 महिन्याचा कालावधी आहे त्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये निश्चितपणानं आपल्याला सर्किट बेंच स्थापन होईल याची अपेक्षा जो आहे खात्री वाटते। ज्युनियर वकिलांच्या मानधनाचा जो प्रश्न आहे त्याबद्दल आमच्या आता आमचे जे विद्यमान अध्यक्ष आहेत सर्जेराव खोत साहेब यांनी बराचसा पाठपुरावा केलेला आहे। त्यामध्ये त्या अनुषंगानं बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि महाराष्ट्र राज्य शासन या दोन्ही स्तरावर आपल्याला ज्युनियर वकिलांचा स्टायपेंड मिळावा यासाठी प्रयत्न चालू करायचे आहेत। पुढे आम्ही हे जे प्रयत्न आतापर्यंत केलेले आहेत त्यामध्ये पुढच्या स्टेप्समध्ये जाऊन त्यासाठी शासन आणि बार कौन्सिल यांच्यामार्फत प्रयत्न झाल्यानंतर जर जरूर पडली तर त्यापुढे कायदेशीर जर कोणती आपल्याला ॲक्शन घ्यायला लागली तर ती पण घ्यायचा आपल्या डोक्यात विचार आहे। तर त्यामध्ये माझ्या अजेंड्यामध्ये तो विषय आहे की न्यायालयीन कर्मचारी असू देत किंवा न्यायालयीन कामकाजामध्ये बऱ्याचशा अडचणी ज्या येतात त्या सोडवण्यासाठी एक स्वतंत्र कमिटी आम्ही स्थापन करणार आहे की जेणेकरून आमच्याकडं आलेल्या तक्रारीचं निराकरण त्वरित करून त्याबाबतच्या जे काही तक्रारी असतील त्या ताबडतोब जिल्हा न्यायाधीशांच्याकडं सुपूर्द केल्या जातील। गेले वर्षभर आपण खंडपीठ कोल्हापूर या ठिकाणी स्थापन व्हावे यासाठी सातत्यानं प्रयत्नशील राहिलेलो आहे। यावेळी आमच्याच विचारांचे वारसदार म्हणून माझ्यापेक्षाही ज्येष्ठ असणारे माझे मित्र विजय पाटील यांचा अगदी बहुमतानं अगदी मोठ्या मताधिक्यानं विजय झालेला आहे आणि निश्चितपणानं हा खंडपीठाचा लढा जो अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे तो विजय पाटील साहेबांच्या कारकिर्दीमध्ये त्याला मूर्त स्वरूप येईल याची निश्चितपणानं खात्री आहे। आणि एक उमदा अध्यक्ष किंवा एक विचारी व्यक्तिमत्व आम्हाला अध्यक्ष म्हणून लाभलेलं आहे, त्याच्यामुळं जो लढा आत्ता चालू आहे तो निश्चितपणानं पुढे जाईल याची आम्हाला खात्री आहे। टीव्ही नेक्स्ट परिवारातर्फे आपणास शुभेच्छा।